सुप्रभात मंडळी, सुप्रभात. आज आहे आपला 30 डे चॅलेंजचा डे 25 आणि आज मी काय करणार आहे मला नाही माहीत. म्हणजे आतापर्यंत असा दिवस जात होते की मला माहीत होतं की ठीक आहे आज काहीतरी होणार आहे, आज काहीतरी होणार आहे, ज्याच्यात माझा सकाळचा वर्कआउट पण स्किप होत होता. पण आता उद्यापासून ते स्किप नाही उद्याचं, आता उद्यापासून वर्कआउट वापस सुरू करावं लागेल. कारण होणारच होतं. मी झोपतच 1 वाजता, मी काय 5 वाजता उठणार आहे. तर असो, आता ते करायचं आहे वापस रिझ्यूम सगळं. आणि बघूया आता आजचा दिवस कसा जातो. आज काही असं बाहेरची कामं तर नाही जास्त, फक्त रात्री थोडंसं वैभवकडे वापस जायचं आहे जेवायला. आम्ही सगळीकडे जेवायलाच जातो, बाकी आपल्याला काही घेणं देणं नाही राहत. नाही गंमत करता राहते घेणं देणं राहतं. वैभव असं वाईट नको मानून घेऊ, डायरेक्ट मनाला लावून घे. तर आता बघूया. आणि आता स्वयंपाक आज मलाच करावं लागणार असं मला वाटत आहे, माहीत नाही आता ते पण चेक करूया. जरा मातोश्रींशी संवाद साधावा लागेल आम्हास, तर तो साधतो आणि काय होता तसं तुम्हाला सांगतो आणि भेटतो वापस येतो. म्हणजे थांबा, व्हिडिओ बघत राहा, स्किप नका करू. आणि बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, असं अर्ध्यात बघून सोडू नका तुम्ही व्हिडिओ. मी ते चेक करत आहे, ॲनालिसिस करताय मी सगळ्या व्हिडिओचं, तर तुम्ही अर्ध्यात बघून सोडून देता. असं कशाला करता? पूर्ण बघा ना. चला तर आलोच थोड्या वेळात. नमस्कार मित्रांनो. तर आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि आता आपण काय खाणार आहे. आज आम्ही असंच टाइमपास म्हणून ही खिचडी बनवली आहे. याच्यात मसूरची डाळ, थोडीशी तुरीची डाळ, थोडीशी मुगाची डाळ आणि सोयाबीनच्या वड्या, जे सोया चंक्स, हे सगळं टाकलेलं आहे. आणि त्यासोबत काय आहे दाखवू, थांबा. ताक तर हे पण आहे. आता हे सगळं जेवूया. आणि चांगली लागते खिचडी. आई चांगली झाली आहे का? हे ठीकठाक, चांगली झाली आहे. चला आता जेवूया आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण वापस वैभवकडे आलेलो आहे. आज OOTN काही नाही, आज सगळेजण साध्या कपड्यात आहे. हा पवन, हा वैभव, सगळे शर्ट पॅन्टमध्ये. आता सगळेजण थकलेले आहेत. सगळ्यांचं असं झालं आहे लवकर कार्यक्रम संपवा आणि डोक्याला शांती हो. कुठेतरी फिरायला जाऊ. कुठेतरी फिरायला जाऊ. कुठे जाऊ बघू आता, बघू कसं काय होतं. तुम्हाला पण कळलं, समजा आम्ही गेलो तर. नाही गेलो तर मग काय आहेच डेली रुटीन आपला. तर आता मी काय दुपारी शूट नाही केलं, काही नाही. दुपारी जेवलो, आता ते काय जेवलो तुम्हाला सांगितलं. मग वामकुक्षी घेतली दुपारची, जरा 3-4 दिवसाची वामकुक्षी बाकी होती, ती आज काढून घेतली आणि संपवलं. आणि आता काही नाही, आता इथे आपण आलो. आता जेवणार, पूजा होती, पूजा झालेली आहे. आता जेवणार, घरी जाणार आणि झोपणार. आणि काहीतरी बोलणार होतो मी, विसरलो अचानक. माझ्यासोबत असं खूपदा तुम्ही काहीतरी बोलायला जाता म्हणून विसरून देतो. तुमच्यासोबत पण असं होतं का? आणि जर होत असेल तर तुम्ही काय करता हे मला पण सांगा प्लीज. तर आता मग आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. वेदांत पण येतं, सो त्याला पण दाखवू आपण, त्याला पण करतो. तर आता येतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात मंडळी. तर आज आहे 30 डे चॅलेंजचा डे 27. कालचा मी व्हिडिओ एंड करायचा विसरलो आहे. मी तो विसरलोच. मी काल पण आलो 12:15 काहीतरी, विसरून गेलो, लक्षात नाही राहिलं. मला वाटलं मी एंड केला, पण मग मी आता सगळे चेक केलं तर मी तो व्हिडिओ म्हणजे तो ब्लॉग एंडच नाही केला. तर असं झालं. आता लग्न झालेलं आहे. आता मी माझं सकाळचं एक काम करून आलं. आज जरा बाहेर पण 2-3 कामं आहेत, ते निपटवून टाकायचे आहे. आणि मग बघू दिवस कसा जातो. आणि आजपासून मी शिकत आहे ना काहीतरी, तर मग त्याचा अभ्यास पण करायचा आहे. सो ते पण करूया. आणि बघूया आता जेवायला काय आहे. अजून काही बनलेलं नाहीये. बनलं की तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल, कारण तुम्ही जनता आहे, तुम्ही माझी आवाम आहे. तर मी जे काही देईन ते तुम्हाला माहीत पडायला नको, माहीत पडायला पाहिजे. तर ते पण तुम्हाला माहीत पडणार आहे. आणि भेटत राहू. आता मी बाहेर जातो, पटकन थोडेसे माझे काम आहे ते निपटवून येतो. अशी चुटकीत निपटवून येतो आणि भेटतो तुम्हाला परत.